हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावरही विशेष लक्ष राहणार। दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। कोकणातून मी शिवसेना संपवली, पाय देऊन पुढे जाणाऱ्यांचा पायच बाजूला केला। नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा। तर शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीने शिंदे अजितदादांच्या परतीचे दोर कापले। जे सोडून गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही। उद्धव ठाकरे शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। कुणाला सोबत घेणार नाही म्हणतात, तुमच्याकडे येतोय कोण? तुम्हाला दरवाजा उघडा म्हणून सांगितलं तरी कुणी? शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी। शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींनी रोड शो सभा घेतल्या, तिथे जनतेचा महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळाला। त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं माझं कर्तव्य, शरद पवारांचा खोचक टोला। मोदींच्या महाराष्ट्रातील सभा आमच्या मागणीवर, जिंकणे हरण्यापेक्षा पंतप्रधान आमच्या गावात आले हे महत्वाचं, चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांना प्रत्युत्तर। भरत शहांची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पांडिलकरांविरोधात तक्रार, ऑनलाईन एफआयआर दाखल। मतमोजणी केंद्रावर पांडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार। कलिदा मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? शाहू छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीत इंडिया आघाडी उमेदवार देणार। सरकारने उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती। सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीत बॅनर वॉर। बाप तो बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर। रायगड रत्नागिरीसह राज्यातील 483 गावांना दरडींचा धोका। पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार। पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार। पुण्यात बोगस खते आणि बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक। 88 दुकानांचे परवाने रद्द, अनेकांवर गुन्हे दाखल। नागपूरच्या धामणामधील कंपनीतील स्फोटात मृतांचा आकडा 9 वर। 5 जणांचा जागीच मृत्यू, तर उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू। महाराष्ट्र सीईटीचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता लागणार। विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आज आणि उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण। भारतीय संघ आधीच सुपर 8 मध्ये दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।